नितेश राणेंना नेपाळला पाठवायला जनता उत्सुक। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मिटकरींचा पलटवार। राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून चांगलंच राजकारण तापलं आहे। महाविकास आघाडीविरोधात महायुती असा सामना पुतळा दुर्घटनेवरून पाहायला मिळतो आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊन पुतळा दुर्घटनेची पाहणी केली। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राणी पितापुत्र आमनेसामने आल्याने चांगला तणाव निर्माण झाला होता। या तणावाच्या घटनेनंतर शिवसेनेकडून राणी पितापुत्रांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। त्यातच महायुतीमधील आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा फोटो ट्विट करत पुतळा दुर्घटनेवरून महायुती सरकारला टोला लगावला आणि त्यावरून आता आमदार अमोल मिटकरी आणि नितेश राणे यांच्यात जुंपलेली आहे। अमोल मिटकरी आणि नितेश राणेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांना नेपाळला पाठवण्यासाठी महाराष्ट्रातील जनता उत्सुक असल्याचं म्हटलेलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुतळा दुर्घटनेनंतर महायुती सरकारची बाजू मांडत विरोधकांवर राणे कुटुंबियांकडून प्रतिहल्ला केला जात आहे। विरोधकांच्या टीकेला राणेंकडून पलटवार केला जात आहे। आता त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि आमदार नितेश राणे आमनेसामने आल्याचं दिसून येत आहे। तर महायुतीमधील घटक पक्ष असणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि नितेश राणे यांच्यातही जुंपल्याचं पाहायला मिळत आहे। आमदार मिटकरींच्या टीकेवरून टीका करताना अमोल मिटकरी यांचं हिंदुत्व तपासण्याची वेळ आली असं नितेश राणेंनी म्हटलेलं आहे आणि त्यावरून मिटकरींनी पलटवार केला आहे। गृहमंत्र्यांना विनंती आहे की जिथं कुठं हा आपटे दडून बसला असेल त्याला शोधा आणि जे शिवशिल्प त्यांनी उभं केलं त्यावर तुम्ही बघा, डाव्या डोळ्यावरची खोप त्यांनी जाणीवपूर्वक दाखवलेली आहे। त्यामागे नेमकं काय आहे याचा सुद्धा खुलासा आम्हाला आरोपी करून हवाय। आता अमोल मिटकरीचा आता कुठेतरी त्याचा धर्म आता तपासण्याचीच वेळ आलेली आहे की त्याला सुनता करून त्याची धर्मांतर तर झाला नाही ना, असं आता तपासण्याची वेळ आलेली आहे। कुठेतरी त्याला धरून एकदाच तपास करून त्याला नाहीतर कुठेतरी गोल टोपी घालून आता त्याला मोकळा करतो आम्ही, कारण तो जास्त हिंदू धर्मामध्ये राहण्याच्या लायकीचा राहिलेला नाही। मालवणमध्ये जी एवढी मोठी दुर्घटना छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याबद्दल घडली त्यावर चकार शब्दही न बोलणारा हा व्यक्ती माझी सुनता करून माझ्या धर्माबद्दल विचारतोय। मी त्याला प्रश्न विचारतो की हिंदू धर्मात किती वेद, किती शास्त्र आणि किती पुराण आहेत। त्या वेद, शास्त्र, पुराणाची नावं जरी तुला आली तरी तू खरा हिंदू आहे असं आम्ही समजू। तर आला प्रश्न मला पाकिस्तान मध्ये पाठवण्याचा, तर महाराष्ट्रातली तमाम जनता तुझ्यासारख्या अर्धवट शिकलेल्या माणसाला नेपाळमध्ये पाठवण्यासाठी उत्सुक आहे। तू माझी काळजी करू नको, तू किती हिंदू धर्माचं पावित्र्य जपतो हे महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अकोला।